हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास 6चं चॅप्टर नंबर 5चं प्रॅक्टिस सेट नंबर 15। ठीक आहे, याच्या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट मी घेतलेले आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता। ठीक आहे, चला प्रॅक्टिस सेट नंबर 15ला सुरुवात करूया। बघा प्रॅक्टिस सेट 15 मध्ये क्वेश्चन नंबर 1 काय आहे, राइट द प्रॉपर नंबर इन द एम्प्टी बॉक्स। आपल्याला काही इथं डेसिमल फ्रॅक्शनचे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला डेसिमल नंबरमध्ये करायचं आहे। ठीक आहे, आपल्याला काही फिल इन द ब्लँक दिलेले आहेत, बॉक्स दिलेले आहेत रिकामे, ते फिल करायचे। ठीक आहे, बघा 1 नंबरचं काय आहे, 3/5। आता बघा याचं इथं 3 मल्टिप्लाय बाय इथं बॉक्स आहे, 5 मल्टिप्लाय बाय 1 बॉक्स आहे। ठीक आहे, इथं 5चं काय झालं, डायरेक्ट 10 झालं। म्हणजेच काय आहे, जर आपण या 5ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 10 येते, काय येईल बघा, मी ते आन्सरमध्ये 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय, आता इथं 5चं डायरेक्ट 10 झालेलं आहे, म्हणजे 5ला कोणत्या तरी नंबरने मल्टिप्लाय केलेलं आहे। 5ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 10 येत असते, 5 2 जा 10। जर इथं 2 न केलं, डिनॉमिनेटरमध्ये 2 न केलं तर न्यूमरेटरमध्ये पण कितीने करावं लागेल, 2 नच करावं लागेल। ठीक आहे, इज इक्वल्स टू, आता इथं बॉक्स आहे आपल्याला, म्हणजे हे काढायचं आपल्याला, 3 2 जा 6 आणि 5 2 जा 10, हे दोन्ही पण काय येतील आपले बॉक्समध्ये आणि हे 6 पण बॉक्समध्ये। ठीक आहे, आता बघा, आता याला आपल्याला 1 डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, 6/10। आता हे बघा किती झिरो आहेत, 10 आहे, म्हणजे एकच झिरो आहे। 6ला इथं डेसिमल पॉईंट नाही आहे, म्हणजे कुठं असतो तो लास्टमध्ये, आणि इथं 10 आहे, म्हणजेच काय येईल 0.6। ठीक आहे, म्हणजे काय होईल, पॉईंट लेफ्ट साईडला एकच घर सरकेल, म्हणजेच काय 0.6, हे आपलं आन्सर। ठीक आहे, समजत आहे। हे बघा सेकंड नंबर बघा काय आहे, 25/8 इज इक्वल्स टू 25 मल्टिप्लाय बाय फिल इन द ब्लँक 8 मल्टिप्लाय बाय 125। ठीक आहे, इज इक्वल्स टू, इथं बॉक्स दिलेला आहे आणि इथं 1000 दिलेलं आहे, काय येईल मग, हे बघा इथे 8ला कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे, 8ला 125ने। जर इथे 125 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला सेम न्यूमरेटरमध्ये पण तेच करावं लागेल। ठीक आहे, म्हणजे काय येईल, हे 25/8 इज इक्वल्स टू 25 मल्टिप्लाय बाय 125/8 मल्टिप्लाय बाय 125। ठीक आहे, हे बॉक्समध्ये लिहिते, हे आपला आन्सर आहे ना, म्हणून। ठीक आहे, ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची। ठीक आहे, ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन काय येते, 3125 हे ऑलरेडी आहेच 1000। ठीक आहे, आता इथं बघा 3 झिरो आहेत, म्हणजे आपला जो पॉईंट आहे, आता इथं पॉईंट नाही आहे, म्हणजे कुठं असतो तो सर्वात लास्टमध्ये। 3 झिरो आहेत, म्हणजे पॉईंट काय होईल, 3 टाईम लेफ्ट साईडला सरकेल, म्हणजे काय येईल 1 2 3, म्हणजे आन्सर काय येईल आपलं 3.125, म्हणजे हे झालं आपलं आन्सर। ठीक आहे, समजत आहे। थर्ड नंबरचं बघा काय आहे, 21/2 इज इक्वल्स टू काय आहे, 21 मल्टिप्लाय बाय बॉक्स 2 मल्टिप्लाय बाय बॉक्स इज इक्वल्स टू, इथे एक फ्रॅक्शन दिलेलं आहे, इथं बॉक्स आहे आणि इथं 10 आहे, म्हणजे आपल्याला 2चं काय करायचं आहे, डायरेक्ट 10 करायचं आहे। मग 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 10 येते, ऑब्व्हियसली कशाने येते बघा, आन्सरमध्ये 21/2 इज इक्वल्स टू 21 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय, आता 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 10 येते, 5ने। जर डिनॉमिनेटरला 5ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण कितीने करावं लागेल मला, 5नेच मल्टिप्लाय। ठीक आहे, म्हणजे 21 5 जा 105 आणि 2 5 जा 10। ठीक आहे, हे काय येईल आपलं बॉक्समध्ये। बघ आता काय इथं एकच झिरो आहे आणि पॉईंट काय होईल, लेफ्ट साईडला एकच घर सरकेल, म्हणजे पहिले आपण हा नंबर लिहून घेऊ आणि पॉईंट काय होईल, हा इथं असेल आणि एकच झिरो आहे, म्हणजे एकच घर सरकेल लेफ्ट साईडला, म्हणजे काय 10.5। ठीक आहे, समजत आहे, म्हणजे हे बॉक्समध्ये काय येईल 10.5 आणि ह्या 5ला पण बॉक्स, 5ला पण बॉक्स। ठीक आहे, बघा 4 नंबरचं काय आहे, 22/40 इज इक्वल्स टू 11/20। काय केलेलं आहे, हे 22/40ला काय केलं, फक्त दोन्ही यांना 2ने डिवाइड केलं। ठीक आहे,
म्हणजेच स्मॉल फ्रॅक्शन हे केलं, डिवाइड केलं, तर काय आलं इथे 11/20. ठीक आहे. आता हे 11/20ला कसं सॉल्व केलं, 11 मल्टिप्लाय बाय बॉक्स अपॉन 20 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल्स टू, इथं काय 100 आहे, इथं फिल इन द ब्लँक आहे, इथं पण फिल इन द ब्लँक. ठीक आहे. आता बघा इथं 20ला 5ने मल्टिप्लाय केलेलं आहे, तर आपल्याला 11ला पण कशाने करावं लागेल, 5नेच मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. चला बघा 11/20 इज इक्वल्स टू 11 मल्टिप्लाय बाय 20 मल्टिप्लाय बाय 20ला कशाने केलेलं आहे मल्टिप्लाय, 5ने, म्हणजे 11ला पण कशाने करावं लागेल, 5नेच करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे 11 5 55 आणि 25 100. ठीक आहे. आता बघा इथं काय आपण, मी आधी 55 तसंच लिहून घेते, इथं 100 आहे म्हणजे 20 आहे, म्हणजे पॉईंट कुठं सरकेल, लेफ्ट साईडला. काय येईल, इथं असेल 1 2, म्हणजे काय येईल 0.55. हे आपलं, हे असेल आपलं आन्सर. ठीक आहे. जे बॉक्समध्ये आहे ते बॉक्समध्ये टाकून द्यायचं, आन्सर समजलं पाहिजे यासाठी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा, कन्वर्ट द कॉमन फ्रॅक्शन इनटू अ डेसिमल फ्रॅक्शन. आपल्याला काही कॉमन फ्रॅक्शन दिलेलं आहे, त्याचं काय करायचं आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये म्हणजेच पॉईंटमध्ये आन्सर काढायचं आहे. ठीक आहे. आता फर्स्ट बघा काय दिलेलं आहे, 3/4. काय आहे 3/4. ठीक आहे. आता 3/4ला आपण शक्यतो काय करायचं, डिनॉमिनेटरला 10 100 किंवा 1000च्या फॉर्ममध्ये आणायचा प्रयत्न करायचा, कारण काय होते त्याच्यामुळे आपल्याला डेसिमल नंबर आणायला इझी होतं. जसं आपण क्वेश्चन नंबर 1मध्ये बघितलं, काय झालेलं आहे, सर्व ठिकाणी काय आलं होतं 100 100, बाकी हे इथं बघा इथं काय आलं होतं 10 1000. काय झालं होतं, यांनी डेसिमल नंबर द्यायला सोपी जाते. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला डिनॉमिनेटरला असा नंबर करायचा आहे की तो जेणेकरून काय यायला पाहिजे, 10 100 किंवा 1000 यायला पाहिजे. ठीक आहे. आता बघा इथं काय दिलं आहे 3/4. काय दिलं आहे 3/4. आता बघा 3 मल्टिप्लाय बाय आन्सरमध्ये काय येईल 4 मल्टिप्लाय. आता 4ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 10 येऊ शकतो, 100 येऊ शकतो, किंवा शक्यतो जवळचे पाहिजे. आता 4ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 10 येते का, नाही येत. मग कशाने करते मी, 100 यासाठी करते. ठीक आहे. 4ला जर 25ने मी मल्टिप्लाय केलं, 25 4चा काय होत असते 100 होत असते. ठीक आहे. इथे जर 25ने केलं तर न्यूमरेटरमध्ये पण कशाने करावं लागेल, 25नेच करावं लागेल. मग काय येईल 3 मल्टिप्लाय बाय 25 काय येईल 75, आणि 4 मल्टिप्लाय बाय 25 काय येईल 100. ठीक आहे. आता बघा काय आहे, खाली डिनॉमिनेटरमध्ये 100 आलं आहे. आता 75, आता 2 0 आहे, आपला 75ला पॉईंट नाही आहे, म्हणजे पॉईंट नाही आहे म्हणजे कुठं असतो लास्टमध्ये, म्हणजे आपलं आन्सर काय येईल 75. ठीक आहे. आता इथं 2 0 आहेत, म्हणजे पॉईंट काय होईल लेफ्ट साईडला 2 टाईम सरकेल, म्हणजे इथं असेल तर 1 2, म्हणजे काय येईल 0.75. समजत आहे. ठीक आहे. काय झाला 2 0 आहेत म्हणून पॉईंट काय सरकला 2 टाईम लेफ्ट साईडला सरकला. ठीक आहे. समजत आहे. बघा 2 नंबरचं काय आहे 4/5. 4/5. आता बघा 4/5. आता आपल्याला काय सांगितलं मी, डिनॉमिनेटरला असे नंबर करायचे आहेत 10 100 किंवा 1000. आता 5ला आपण 10मध्ये कन्वर्ट करू शकतो का, यस. 5 2 10. जर मी 5ला 2ने मल्टिप्लाय केलं तर काय येते 10 येते. जर 5ला 2ने केलं तर 4ला पण कशाने करावं लागेल 2नेच करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे 4 2 8, 5 2 10. ठीक आहे. आता बघा इथे 8ला पॉईंट नाही आहे आणि इथं काय 1 0. ठीक आहे. एकच 0 आहे, म्हणजे काय होईल तो लेफ्ट साईडला जाईल, म्हणजे काय यांचं आन्सर 0.8. समजत आहे. थर्ड नंबरचं बघा काय आहे 9/8. बघा 9/8. आता 8ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 10 100 किंवा 1000 येऊ शकतो. बघा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं, 10 तर नाहीच आहेत. ठीक आहे. 100 येतो का, 100 पण नाहीच आहे. 1000 येतो कशाने 125ने मल्टिप्लाय केलं की. ठीक आहे. मग 125ने 8ला मल्टिप्लाय केलं की 1000 येते, तर 125नं 9ला पण त्यानेच करावं लागेल मल्टिप्लाय. ठीक आहे. आता 9 मल्टिप्लाय बाय 125 काय येईल आन्सर, काय करायची मल्टिप्लिकेशन 1125. ठीक आहे. आणि अपॉन 1000. ठीक आहे. आता बघा इथं
पॉईंट कुठे आहे, लास्टमध्ये आहे, म्हणजे काय होईल, किती झिरो आहेत, 3 झिरो आहे, म्हणजे काय होतील 1 1 2 5. पॉईंट इथं असेल पण लेफ्ट साईडला जाईल, किती 3 टाईम 1 2 3, म्हणजे काय ना आपला आन्सर 1.125. हे झालं आपलं आन्सर. 4 नंबरचं बघा काय आहे, 17/20. आता 17/20, आता 20ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 100 किंवा 1000 येऊ शकते. 10 तर नाहीच येऊ शकत, 100 किंवा 1000 येऊ शकते. जर मी 20ला 5ने मल्टिप्लाय केलं, 25 100 होते. ठीक आहे, इथे 5ने केलं तर इथे पण कशाने करावं लागेल, 5नेच करावं लागेल. म्हणजे 17 मल्टिप्लाय बाय 5 काय ते 85 आणि 20 मल्टिप्लाय बाय 5 100. ठीक आहे, आता बघा पॉईंट 85 2 झिरो आहे, म्हणजे पॉईंट लेफ्ट साईडला जाईल. 1 2 म्हणजे काही 0.85. हे झालं आपलं आन्सर. हे बघा 5 नंबरचं 36/40. आता बघा आपल्याला 40ला 10मध्ये 100मध्ये किंवा 1000मध्ये करायचं आहे. आपण या 40ला 10मध्ये कन्वर्ट करू शकतो. जर मी 40ला 4ने डिवाईड केलं तर काय ते 4 10 40 येत असते. म्हणजे बघा 36/40. जर मी डिवाईड केलं, इथं 40ला 4ने डिवाईड केलं आणि 36ला पण कशाने, इथे 4ने करते तर इथे पण कशाने करावं लागेल, 4नेच करावं लागेल. तर काय येईल 36 डिवायडेड बाय 4 काय येईल 9. 4 9 36 आणि 4 10 40. ठीक आहे, हे आलं. आता त्याचा पॉईंट कसा येईल बघा, काय 10 आहे आणि 9 एकच झिरो आहे, म्हणजे एकच लेफ्ट साईडला पॉईंट ट्रान्सफर होईल, म्हणजे काय 0.9. म्हणजे काय राहील आपलं आन्सर. 6 नंबरचं बघा काय आहे 7/25. तर 7/25 25ला कशामध्ये कन्वर्ट करू शकते मी, 100मध्ये करू शकते का. ठीक आहे, 25 4 100 होते. ठीक आहे, इथे 4ने केलं तर न्यूमरेटरमध्ये पण 4नेच करावं लागेल. 7 4 28 आणि 25 4 100. ठीक आहे, आता काय होईल मग, कसं येईल 28 किती झिरो आहेत, 2 झिरो आहेत, म्हणजे पॉईंट लेफ्ट साईडला 2 टाईम इकडे सरकेल, म्हणजे 1 2 म्हणजे काय येईल 0.28. हे करायला आपलं आन्सर. 7 नंबरचं बघा काय 19/200. ठीक आहे, 19/200. आता मी बघा 5 टू काय होत असते आपलं 10 होत असते, पण इथं 200 आहे, म्हणजे 5ने जर मी मल्टिप्लाय केलं इथं तर काही 5 टू 10 म्हणजे काही हे 1000 येईल. ठीक आहे, जर इथं 5ने केलं तर न्यूमरेटर पण 5ने, म्हणजे 19 5 95 आणि 200 मल्टिप्लाय बाय 5 काही 1000. ठीक आहे, आता बघा किती झिरो आहेत, 3 झिरो आहेत, म्हणजे आपला आन्सर काही 95. इथं 1 1 2 3. ठीक आहे, म्हणजे काही 0.09 म्हणजे आन्सर काही 0.095. हे काय येईल आपलं फायनल आन्सर. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन. आपल्याला काय दिलं आहे, आतापर्यंत आपल्याला कॉमन फ्रॅक्शन दिलेलं होते आणि आपल्याला काय सांगितलं होतं डेसिमल फ्रॅक्शन काढायला. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे, डेसिमल फ्रॅक्शन दिलेलं आहे आणि कॉमन फ्रॅक्शन काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला हा जो पॉईंट आहे तो काढून टाकून काय करायचं आहे, त्याचं एक फ्रॅक्शन करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला आता हा पॉईंट इथं दिलेला आहे, हा पॉईंट काढायचा असेल तर काय करावं लागेल, हे बघा आधी तर काय लिहिते मी आन्सरमध्ये 275. ठीक आहे, आता किती डिजिट नंतर पॉईंट आहे 1. ठीक आहे, जर हा पॉईंट मी इकडे लेफ्ट साईडला घेऊन गेले तर किती एकच डिजिट आहे, म्हणजे काय अपॉन 10. हे झालं याचं फ्रॅक्शन. ठीक आहे, म्हणजेच काय पॉईंट जेवढं आपण लेफ्ट साईडला राईट साईडला सरकवला, म्हणजे आता इथं आहे, इथून इथं आला कितीदा येतो एकचदा, म्हणजे काय यायचे 1 0 येईल फक्त, म्हणजेच 10 येईल. सेकंड नंबरचं बघा काय 0.007. आता बघा आन्सरमध्ये काय येईल 7 अपॉन किती आहे, किती नंतर पॉईंट आहे 1 2 3, म्हणजे आपल्याला 1 वर किती झिरो द्यावं लागतील 3 0. हे झालं आपलं त्याचं फ्रॅक्शन. ठीक आहे, समजत आहे. थर्ड नंबर बघा 19.8. काय येईल मग, आधी मी नंबर लिहून घेते, किती डिजिट नंतर पॉईंट आहे, एकच डिजिट नंतर आहे, म्हणजे काय द्यावं लागेल 1 वर एकच झिरो द्यावं लागेल. ठीक आहे, जेवढ्या डिजिट नंतर पॉईंट असेल तेवढे झिरो द्यावं लागतील. 4 नंबरचं काय आहे 39.15. आन्सरमध्ये काय येईल
3915 अपॉन किती डिजिट नंतर पॉईंट आहे 2 डिजिट नंतर, म्हणजे 1 वर किती 0 येतील 2 0. समजत आहे. बस हे झाले आपले फ्रॅक्शन. ठीक आहे. असेच आपल्याला सर्व फ्रॅक्शन काढायचे आहेत. ठीक आहे. 5 नंबरचं बघा काय आहे 3.12. काय येईल 3.12चं आन्सरमध्ये 312 अपॉन किती डिजिट नंतर पॉईंट आहे 2 डिजिट नंतर, म्हणजे 1 वर 2 0. ठीक आहे. हे बघा 6 नंबरचं काय 17.400. काय येईल आन्सरमध्ये मग 70400. किती डिजिट नंतर पॉईंट आहे 1 2 3. 3 डिजिट नंतर आहे, म्हणजे 1 वर किती 0 द्यावं लागतील 3 0. हे झालं आपलं डेसिमल फ्रॅक्शन. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 15 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.